चॅनेलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। भोपळ्याच्या घाऱ्या हा पारंपरिक आणि खूप चविष्ट पदार्थ आहे। मग आज भोपळ्यापासून असा भन्नाट पदार्थ आपण बनवूया की एकदा खाल्ल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। आज मी बनवणार आहे आपल्या पारंपरिक पद्धतीच्या खमंग, मऊ आणि चविष्ट भोपळ्याच्या घाऱ्या। याची खासियत म्हणजे घरात अगदी साध्या साहित्यांमध्ये हा पदार्थ तयार होतो आणि दुधासोबत, चहासोबत, ब्रेकफास्टसाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे। तर चला वेळ न घालवता पाहूयात भोपळ्याच्या घाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या। घाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा। सर्वप्रथम मी इथे भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। त्यानंतर मी त्याचे छोटे तुकडे करून घेते। आता चमच्याच्या मदतीने मी त्यातील बिया आणि चिकट भाग काढून घेतला आहे व खिसणीच्या साहाय्याने मी असे खिसून घेते। हा भोपळा कट करून आपण कुकरमधून शिजवूनही घेऊ शकतो, पण इथे मी तुकडे करून त्याचे छोटे छोटे मी खिसून घेणार आहे। हे मला सोपे वाटते। लाल भोपळ्याच्या बिया टाकून द्यायच्या नाहीत, तर त्या बिया खूप त्याच्यावरचं पांढरं आवरण काढून ते ठेवून द्याव्यात। इथे आपला लाल भोपळा खिसून तयार आहे व त्यासाठी लागणारा गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता एका मोठ्या कढईमध्ये मी थोडेसे तूप टाकून लाल भोपळ्याचा किस मी परतून घेत आहे। तुपाचा छान फ्लेवर या किसाला लागतो, त्यामुळे आपल्या घाऱ्या खूप छान चविष्ट आणि चवदार बनतात। तुपामध्ये हा किस छान असा परतवून घ्यायचा आहे। परतवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून वाफ काढायची आहे। 10 मिनिटे मी याला झाकून ठेवते। 10 मिनिटानंतर हा बघा आपला लाल भोपळा किती कमी झालेला आहे, त्याला स्वतःचेच पाणी सुटलेले आहे। आता मी हे स्मॅशरनी थोडेसे स्मॅश करून घेते। लाल भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही, तो लगेच शिजून जातो। थोडंसं वाफवल्यानंतर मी त्याला असे स्मॅशरनी एकदम मऊ करून घेतलेले आहे व आता यामध्ये मी गूळ चिरून घेतलेला तो ॲड करते। आता गूळ आणि लाल भोपळा हा एकत्र शिजवून द्यायचा आहे। आता आपण झाकण ठेवल्यानंतर आपल्या गुळाला छान असे पाणी सुटेल। आपला लाल भोपळा आधी शिजलेला आहे व आता गुळाच्या पाण्यामध्येही तो खूप छान असा शिजणार आहे। इथे मी थोड्याशा मिठाचा वापर करत आहे। गोड पदार्थामध्ये थोडेसे मीठ टाकले की त्याची चव खूप छान लागते। इथे पहा आपल्या गुळाचे पूर्ण पाणी झालेले आहे, खूप छान असं लिक्विडी झालेलं आहे। पण आता यामध्येच थोडा वेळ आपण हा लाल भोपळा शिजवून द्यायचा आहे। इथे आपला लाल भोपळा आणि गूळ एकजीव झालेले आहे। आता मी गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून देणार आहे। इथे मी वेलची पूड घालत आहे। वेलची पूड घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यावे, म्हणजे यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स होते। व यानंतर आता आपल्याला वापरायचे आहे बेसन पीठ। इथे मी 2 चमचे बेसन पीठ वापरत आहे व आता मी गव्हाचे पीठ यामध्ये घालत आहे। गव्हाचे पीठ आणि थोडेसे बेसन पीठ यामध्ये मी घातले आहे। आपल्याला हे पूर्ण मिश्रण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा एक घट्टसर असा गोळा झाला पाहिजे। जसे लागेल तसे मी थोडे थोडे करून गव्हाचे पीठ ॲड करत आहे। घाऱ्या बनवताना गव्हाच्या पिठाचे जास्त प्रमाण असावे। हे पीठ मळताना दुसऱ्या कोणत्याही पाण्याचा वापर करू नये। या मिश्रणामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे व इथे मी आपला गोळा तयार झालेला आहे। थोडा थोडा तेलाचा हात लावून हे मी मिश्रण छान असं मर्दून घेत आहे।
आता ही घाऱ्यांची कणिक मळून तयार आहे. मी एका दुसऱ्या बाउलमध्ये ही काढून ठेवते व थोडा वेळ मी याला वरून थोडासा तेलाचा हात लावते आणि मी याला थोडा वेळ झाकून ठेवते, जेणेकरून हे सर्व मिश्रण एकजीव होईल. 3 ते 4 तासानंतर मी या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेते. पेढ्याच्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. हे बघा, अतिशय छान आपली कणिक झालेली आहे. इथे मी थोडे थोडे पेढ्याच्या साईजचे गोळे करून घेते. गोळे करून झाल्यानंतर याला मागून पुढून थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला तेलावरच हे लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाडही नाही, थोडंसं जाडसरच ठेवावे व मध्ये असं होल पाडावे, जेणेकरून आपले तळताना छान घाऱ्या होतील. या घाऱ्यांमध्ये थोडेसे आपण बेसन पिठाचा वापर केला आहे. बेसन पिठामुळे आपल्या घाऱ्याला एक थोडासा क्रंचीनेस येतो आणि मऊपणा येतो, तो गव्हाच्या पिठामुळे. इथे माझ्या घाऱ्या लाटून तयार आहेत. आता याला आपण डीप फ्राय करणार आहोत. इथे मी चेक करते, तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी एक एक करून घारी तळून घेते. सुरुवातीस घारी तेलामध्ये सोडताना गॅस हा मंद असावा व त्यानंतर थोडासा वाढवावा. छान अशा घाऱ्या फुगतात. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान अशी घारी फुगलेली आहे व थोड्याशा स्पूननी त्याच्यावरती थोडे दाब द्यावा, म्हणजे घारी पूर्णपणे फुगते. इथे मी थोडे थोडे गोळे करून थोड्या थोड्या घाऱ्या लाटून इथे मी सर्व आता डीप फ्राय करत आहे. इथे आपल्या घाऱ्या बनवून तयार आहेत. मुलांच्या डब्यालाही आपण ह्या घाऱ्या देऊ शकतो. मुले खूप आवडीने खातात. वाह, किती छान! आपल्या गरमागरम खमंग चविष्ट भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच पारंपरिक घरगुती रेसिपीसाठी, घरगुती टिप्ससाठी, सणांची माहिती आणि थोडंसं मोटिवेशन घेऊन मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत नमस्कार आणि आनंदी रहा.